सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंग येथे विशेष ग्रामसभा उत्साहात संपन्न. ग्रामपंचायत विकास आराखडा व प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थी यादीवर चर्चा. ग्रामपंचायत वळसंगच्या वतीने जनयोजना अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे तसेच प्रधानमंत्री आवास योजना आणि ग्रामीण अंतर्गत घरकुल लाभार्थी यादीचे वाचन व चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली विशेष ग्रामसभा आज सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळील हनुमान मंदिर येथे उत्साहात पार पडले. या विशेष ग्रामसभेला वळसंग ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ, महिला भगिनी, घरकुल लाभार्थी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जनयोजना अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळावा यासाठी ग्रामसभेत गावातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. गावातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, रस्ते, शिक्षण, महिला व बालकल्याण, सार्वजनिक सुविधा तसेच इतर आवश्यक विकास कामांचा आराखडा तयार करताना ग्रामस्थांच्या सूचना व मागण्यांना महत्त्व देण्याबाबत चर्चा झाली. गावाच्या भविष्यातील विकासासाठी ग्रामस्थांनी आपल्या भागातील समस्या व आवश्यक कामे ग्रामसभेच्या माध्यमातून मांडावीत असे आवाहन करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल लाभार्थी यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात आले. यावेळी घरकुलासाठी पात्र लाभार्थी यादीतील नावे तसेच लाभार्थ्यांच्या अडचणी व शंकांबाबत चर्चा करण्यात आली. घरकुल योजनेचा लाभ गरजू व पात्र कुटुंबांना मिळावा यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने चर्चा होणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी ग्रामसभेला उपस्थित राहिल्याने या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ग्रामसभेस ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब, सरपंच तथा प्रशासक सौ पूजा रमेश माळी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, महसूल विभागाचे अधिकारी भारत वाघमोडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर तमन्ना पाटील, माजी सरपंच सदाशिव कांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अप्पाकाका यादव, युवा नेते केंचराव वगैरे, रमेश माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिला भगिनींची तसेच घरकुल लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामस्थांनी गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सहभाग नोंदवत आपल्या सूचना व मते मांडली. ग्रामसभा ही गावाच्या विकासासाठी निर्णय घेण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. विकास आराखडा तयार करताना स्थानिक गरजा, उपलब्ध साधन संपत्ती आणि नागरिकांच्या अपेक्षा यांचा विचार करण्यात यावा अशी भूमिका ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली. विशेष ग्रामसभेमुळे ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील घरकुल लाभार्थी यादीबाबत ग्रामस्थांना माहिती मिळण्यास मदत झाली. ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही विशेष ग्रामसभा ग्रामस्थ, महिला व घरकुल लाभार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडली. जास्त पण आहे, त्याचं घर आहे, दुकान आहे, स्वतःचा कचरा स्वतः व्यवस्थापन करायचं आहे. इकडे उघड्यावर टाकलं तर त्याला दंडात्मक कारवाई आहे. 5,000, 10,000, 25,000 अशा पद्धतीचे कारवाई त्यामध्ये आहे. नवीन कायदा पारित झाला आहे, मला माहिती नाही, असा होत नाही. कायद्याचं प्रत्येकानं अवलंबन करून घेणे गरजेचं आहे. त्यामुळं आपला कचरा घरातल्या घरात किंवा तसं बाहेर घरातला भाजीपाल्याचा कचरा असेल तर जे कचऱ्याचे माध्यम आहेत ते कसा पुसतील आणि आपल्या शेताला एक कंपोस्ट करून कसं निर्मित त्यासाठी निर्माण करायचा प्रयत्न करायचा. दुसरा जे सुका कचरा आहे, जे काय आपण इतर सुका कचरा वगैरे असतं जसे आपला असं करायचं की एक कचरा टाकते असतील, छोटे मोठे उद्योगधंदे असतील, त्यांचं एखादं कंपनी तयार असलं. आपल्या गावामध्ये तसं म्हणलं तर वजन हे नाही, प्रोड्युसर कंपनी आहे आपल्या गावामध्ये. CRP वगैरे आपल्या महिलांनी प्रोड्युसर कंपनी आहे, त्याच्या या कंपनीमध्ये आपल्या आसपासच्या 7 गावचे महिला सभासद आहेत. म्हणजे वसंतमध्ये एक चांगली प्रोड्युसर कंपनी आहे. मागं मुख्यमंत्री आलियामध्ये खरंच आपल्याकडे खूप आली होती, त्यांनी नावाजले की आपल्या गावामध्ये महिलांनी एक कंपनी, जसं शेतकऱ्यांनी पण शेतकरी प्रोड्युसर कंपनी, जसं आपण केंद्र आपल्या जे काय हे होतं
त्याचं एकत्रित जे आपण इथल्या इथं आपण कंपनी बनवून ते प्रोडक्शन एकत्रित करणे, प्रतवारी करणे, विक्री करणे असं एक प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांचं पण असणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याकडे 2-3 आत्मांतर्गत साहेब रजिस्ट्रेशन झालं होण्याकरता आणि ते पुढे काय त्यांनी काय काम केलं आहे तसं ते रजिस्ट्रेशन होणं आणि आपल्या गावामधलं जर आपल्या लोकांना हा शासनाचा कार्यालयाचा उद्देश आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.